हे हाय हॅलो नमस्ते मित्रांनो, बुकमास्टरच्या एका नवीन एपिसोडमध्ये आणि एका नवीन प्रोजेक्टमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतो. आज आपण जगप्रसिद्ध हिल स्टेशन महाबळेश्वरला जाणार आहोत आणि महाबळेश्वरमध्ये जर तुम्ही तुमच्या सेकंड होमसाठी किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पज एक क्लिअर टायटल NETP रेरा अप्रूव्हल प्रोजेक्ट सर्च करत असाल तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप खास होणार आहे. फक्त आजच्या व्हिडिओला तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगसारखं बघा, कारण महाबळेश्वर तुम्हाला माहिती आहे जगप्रसिद्ध हिल स्टेशन आहे, तर लोक इथे फिरायलाच जातात. तर हा व्हिडिओ बनवताना आपण पण तोच पर्पज ठेवून बनवणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका, कारण आपण छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहोत आणि एक सुंदर प्रोजेक्टची आज तुम्हाला सफर घडवून आणणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आणि तुम्ही फक्त वीकेंड होम सर्च करत असाल तर आपलं बुक माय वास्तूचं वीकेंड होम नावाचं एक स्पेशल चॅनल फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टावर आहे, त्यालासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण या जर्नीची सुरुवात जो आंबेगावचा दरी पूल आहे तिथून सुरुवात करणार आहोत. जांभूळवाडीचा हा तलाव आहे, तुम्हाला माहितीच असेल. तर इथून आपण या जर्नीची सुरुवात करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टन्स आणि रस्त्यात जे काही हॉटेल्स वगैरे आहेत त्या सगळ्या दाखवणार आहोत, जेणेकरून जेव्हा तुम्ही स्वतः प्लॉटिंग प्रोजेक्टला व्हिजिट करायला याल तेव्हा तुम्हाला पूर्ण महाबळेश्वरमध्ये कुठं थांबायचं आणि सध्याचं वातावरण आणि रोड वगैरे ह्या सगळ्याची आयडिया येईल. तर चला आता आपण या प्रवासाला सुरुवात करूया. समोर जो दिसतोय तो कात्रजचा न्यू टनल आहे. आता ह्या कात्रजच्या न्यू टनलवरनं मला एक गोष्ट आठवली की अनेकदा मी पुणे मुंबईच्यामध्ये प्रवास करत असतो आणि पुणे मुंबईच्यामध्ये असे अनेक टनल आहेत, जसं कात्रजचा टनल आहे तसा. तर अनेक ड्रायव्हर काय करतात की त्या टनलमध्ये गाडी एंट्री केली की पार्किंग लाईट लावून टाकतात. आता पार्किंग लाईट लावल्यामुळं काय होतं की गाडीचे चारही इंडिकेटर चालू होतात आणि अशा केसमध्ये जर त्या गाडीला राईट किंवा लेफ्ट वळायचं असेल आणि त्यांनी इंडिकेटर जरी दिलं तर ते इंडिकेटर वर्क करत नाही आणि मागून ज्या 80, 90, 100च्या स्पीडने गाड्या येत असतात त्या गाड्या समोरच्या गाडीवर आदळून भीषण अपघात होण्याचे खूप चान्सेस असतात. आणि असे अनेक अपघात ऑलरेडी एक्सप्रेसवर झालेले आहेत, हायवेवर झालेले आहेत. तर प्लीज जर तुम्ही असं करत असाल तर करू नका, त्यामुळे खूप मोठा अपघात होऊ शकतो. समोर जे हॉटेल दिसते ते कैलास बेळची दुसरी शाखा आहे, जी साताऱ्याला जाताना तुम्हाला शेल पंपच्या बाजूला दिसते सर्व्हिस रोडला. चांगलं ऑथेंटिक फूड मिळतं, स्पेशली साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन ब्रेकफास्ट चांगला असतो इथे. थोडे रेट जास्त आहे पण स्वच्छता असते इथे. आता मी मागच्या वेळेस तुम्हाला कोकणाच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी डाएट फॉलो करतो, बाहेरचं खात नाही. 15-1 किलो मी आत्ता रिसेंटली वजन कमी केले. पण बऱ्याचदा माझ्यासोबत टीम असते, त्यांना भूक लागली, नाश्ता लंच या हिशोबाने आम्ही चांगले हॉटेल शोधून थांबतो. हे चांगलं हॉटेल आहे, तुम्ही एकदा थांबून टेस्ट इथली चेक करा, तुम्हाला बरं वाटलं तर नेहमी थांबू शकता. समोर जो दिसतोय तो खंबाटकी घाट आहे आणि हे जे राईट साईडला कॉलम दिसतात हे नवीन खंबाटकी घाटाचे कॉलम आहेत. घाटाचे म्हणजे तिथून 2 नवीन टनल झालेत ऑलमोस्ट एका वर्षात चालू व्हायला हरकत नाही आहे. त्यावेळेस हा जो खंबाटकी घाट आहे तो जुन्या कात्रजच्या घाटासारखाच होऊन जाईल. फक्त पर्यटकच इथून जातील कदाचित, कारण 30 मिनटं लागतात हा घाट क्रॉस करायला. तर भविष्यात तो वेळ फक्त 5 मिनटाचा लागेल, म्हणजे वेळातून तुम्ही खंडाळ्यामध्ये फक्त 5 मिनटात येऊ शकता. आणि त्यावेळेस कदाचित हा टुरिस्ट प्लेस असून जाईल हा खंबाटकी घाट, आणि सुंदर आहे हा घाट. तर त्यामुळे या घाटातूनही प्रवास करायला काय हरकत नाही. आता आपण घाटातून खाली उतरतो आहे, तर जेव्हा तुम्ही पुण्याच्या किंवा मुंबईच्या दिशेला परत याल ना, तर हा घाट जिथं उतरतो आणि किंवा जिथून तो बोगदा चालू होतो तिथं राईट साईडला आराम हॉटेल आहे. आराम हॉटेल म्हणजे हे साईबाबांची मूर्ती आहे इथं आणि आपल्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पण घोड्यावरचा मोठा पुतळा आहे इथे. तर तुम्ही इथं नक्की थांबा. आता हा पॉईंट लक्षात ठेवा, हे मॅप्रोचं बोर्ड आहे ना, तर तुम्हाला इथून डावीकडे वळायचं आहे. हा सुरूर फाटा आहे, इथून सरळवर गेला तर तुम्ही डायरेक्ट साताऱ्याकडे निघून जाल. तर इथून डावीकडे सर्व्हिस रोड घ्यायचा आहे, इथून महाबळेश्वर 44 किलोमीटर. तर ह्या सुरूर फाट्यावरून तुम्हाला राईट टर्न करायचं आहे. मग राईट टर्न केलं की हा रोड सरळ वाई, पाचगणी, महाबळेश्वरकडे जातो. वाईमधलं हे डीमार्ट आहे, चांगलं चालतं हे डीमार्ट. वाईसारख्या ठिकाणी डीमार्ट झाले. वाईमध्ये पण लोकांची मोठ्या प्रमाणात आता इन्व्हेस्टमेंट झालेली आणि एवढा मोठा डीमार्ट जो पुण्यातसुद्धा नाही एवढा मोठा वाईत आहे. हे आपला देशाचा झेंडा बघून खूप अभिमानाने छाती फुलून येते. आता थोडा वेळ आपण मॅप्रोमध्ये थांबू. हे मॅप्रो गार्डन खूप बघण्यासारखं आहे. इथं फूड युनिट आहे मॅप्रोचं. पाचगणीमध्ये त्यांच्याकडे एवढी जागा नाही आहे, तर वाईमध्ये त्यांनी खूप मोठं फूड युनिट टाकलेलं आहे. ते बघण्यासारखं आहे. ते एंटरटेनमेंट झोन पण आहे. हे जे पिवळ्या पत्रामध्ये जे कंटेनरमध्ये शेड दिसतं ना, हे ड्रायव्हरसाठी इथं फ्रीमध्ये त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. जर तुम्ही ड्रायव्हर घेऊन जात असाल तर त्याला इथं फ्रीमध्ये ब्रेकफास्ट, लंच, डिनर करायला सांगू शकता.
तर म्हटलं आपण थोडा वेळ थांबू, कारण आम्ही तिथं थांबलो होतो कैलास बेळला. त्यानंतर डायरेक्ट मॅप्रोमध्ये आलो आणि मॅप्रोमध्ये एक फेरफटका मारायला काहीच हरकत नाही तुम्ही इथे. हे मॅप्रोचं एक स्टुडिओ आहे. ते त्यांची जी कंपनीची माहिती ती सांगतात. अगदी एक माणूस असेल तरी तो तिथं लावतात तो पिक्चर. 5-10 मिनटाचा त्यांचा पिक्चर आहे. खूप म्हणजे मोटिवेट करणारी स्टोरी आहे त्यांची. जे ओरा नावाचे ओनर, ज्यांनी 800 रुपयात मॅप्रो या कंपनीची सुरुवात केली होती. मराठी उद्योजकांना हे आवर्जून बघायला पाहिजे की कशी एका एवढ्या मोठ्या कंपनीची सुरुवात कशी त्यांनी केली आणि कुठपर्यंत पोहोचवली. तर हे तुम्हाला इथं 5 मिनटाचा व्हिडिओ हे लोक दाखवतात. मी पूर्ण बघून घेतला, कारण व्यवसाय करताना आपल्याला पण अनेक अडचणी इथे येत असतात. तर यांच्या जेव्हा आपण स्टोरी बघतो, ऐकतो, त्यावेळेस मग आपल्या अडचणी आपल्याला छोट्या वाटायला लागतात. तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करा. खूप बघण्यासारखं आहे आणि ओव्हरऑलच पूर्ण मॅप्रो गार्डन बघण्यासारखं आहे. जो टुरिस्ट प्लेसच आहे, पण यांची जी स्टोरी आहे ती खूप तुम्हाला मोटिवेट करून जाईल असं मला वाटतं. तर मी पूर्ण एकट्यानेच बसून स्टोरी इथं ऐकली, त्यांची बघितली. त्यानंतर आम्ही मॅप्रोचं जे आतल्या साईडला एंटरटेनमेंट झोन आहे तिथं गेलो. आता हे डाव्या साईडला जे दिसतंय ते वाईचं बसस्थानक आहे, एस टी स्टँड आहे. पुणे ते वाई विना थांबा पण एस टी आहे. आणि हा आहे वाई आणि पाचगणीच्या मधला पसरणी घाट. म्हणजे निसर्ग काय असतो हे जर तुम्हाला बघायचं असेल ना, तर तुम्ही एकदा पसरणी घाटातून नक्की महाबळेश्वरच्या दिशेला जा. खूप सुंदर आहे. मला वैयक्तिक खूप आवडतो हा पसरणी घाट जो आहे, कारण एका साईडला तुम्हाला डोम डॅमचा पूर्ण वॉटर व्ह्यू मिळतो आणि एका साईडनी हे सगळे पर्वतरांगा आहेत. आता इथं पॅराग्लायडिंग होतं, थापा पॉईंट म्हणतात तिथले लोक. तर पॅराग्लायडिंग पण तुम्ही इथं करू शकता. आता पॅराग्लायडिंग आम्ही केलं, पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून इथं टाकला नाही. हे आय लव्ह पाचगणी. आता पाचगणीत आम्ही एंट्री केली. तर एंट्री केल्यानंतर हा जो राईट साईडला दिसतो आहे तुम्हाला, हा आमिर खानचा बंगला आहे. आमिर खानची ही प्रॉपर्टी आहे. मी आता ऐकलं होतं की मे बी त्यांनी परत विकून टाकली. तर हा आमिर खानचा बंगलो तुम्ही इथं बघू शकता. ही डाव्या साईडला जी लकी बेकरी आहे ना, इथं बन मस्का खूप छान मिळतो. तुम्ही इथं नक्की ट्राय करा. लोक खूप लांबून लांबून येतात. 200 वर्ष जुनी अशी ती बेकरी आहे. आम्ही बऱ्याचदा थांबलो होतो. आणि हा पाचगणीचा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. हा भगवा झेंडा इथं फडकताना खूप भारी वाटतो. तर आता आपण पाचगणीमध्ये आलेलो आहोत आणि हा पाचगणीचा चौक आहे, मेन चौक. आणि हे पाचगणीचं एस टी स्टँड आहे. इथून लांब लांब बस जातात. आता तुम्ही प्लॉटला व्हिजिट करणार असाल तर तुम्ही पाचगणीत पण येऊ शकता. जर काही टुरिस्ट प्लेस वगैरे बघायचे असेल तर पुणे मुंबईवरनं पाचगणीला येऊ शकता. आता हे पारसी पॉईंटमध्ये आलो आम्ही. येण्याच्या आधी एक गोल हॅट विकत घेतली. म्हटलं थोडंसं फिरायला आल्याचा फील पण येईल. तर इथं पारसी पॉईंटवर आलो आणि म्हटलं शूटिंग करू म्हटलं जरासं, म्हणजे रायफलची शूटिंग करू. 50 रुपयात 5 त्यांनी ते लोड बेरिंग जे असतात त्या टाकून दिल्या तिथे. आणि मग शूट केले. 5 तिथं बॉल होते. व्यवस्थित निशाणा लागला. तुम्ही करा, मजा येते महाबळेश्वरमध्ये. फिरायच्या हिशोबाने आलं तर धमाल येते. धमाल मस्ती तुम्ही इथं करू शकता. विथ फॅमिली आलं तर खूप मजा येते, कारण लहान मुलांसाठी पण इथं बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर जिथं आता आम्ही मुक्काम केला होता तिथे पोचलो. आता माझा एक मित्राचा इथं बंगलो आहे, त्याच्या बंगल्यावरच नेहमी थांबतो. तर तुम्हीसुद्धा असा बंगलो घेऊन इथं राहू शकता. आणि बंगल्यामध्ये फक्त फायदा काय होतो, थोडी शांतता मिळते. तुम्ही सगळे टुरिस्ट प्लेस बघून आलात तर त्याच्यानंतर जरा जो हॉटेलमध्ये जी गर्दी असते, गोंगाट असतो, तो नसतो, बरं वाटतं. त्यानंतर गो कार्टिंगला गेलो. तर गो कार्टिंगला जर तुम्ही जाणार असाल ना, तर तुम्ही वेलोसिटीमध्ये जा. इथं वेलोसिटी एंटरटेनमेंट झोन आहे, तिथं जा. तिथं जरा ट्रॅक पण चांगला आहे, ती लोक व्यवस्थित समजवतात. आता गो कार्टिंगमध्ये फक्त मला एक प्रॉब्लेम वाटला की जरा सेफ्टीचा इश्यू असतो. त्यामुळे जर तुम्ही गाडी चालवायचा तुम्हाला अनुभव असेल, रेग्युलर तुम्ही गाडी चालवत असाल, तर ही गो कार्टिंगची गाडी घ्या. याचं स्टेअरिंग थोडंसं जड असतं, टाईट असतं. आणि जे अवतीभोवती लोक गो कार्टिंग करत असतात ती अतिउत्साही लोक असतात. शक्यतो महाराष्ट्राच्या बाहेरचीच लोक असतात, नॉर्थ इंडियन वगैरे. ते जरा ती रॅश ड्रायव्हिंग करतात. तुम्ही त्याची काळजी घ्या सेफ्टीच्या हिशोबाने. शक्यतो लहान पोरांना गो कार्टिंगमध्ये बसवू नका, तुम्ही स्वतः बसा. 450 रुपये 5 राऊंडचं तिकीट आहे. आणि एका गाडीमध्ये जर 2 लोक बसत असतील तर 600 रुपये घेतात. म्हणजे ड्रायव्हिंग एकच माणूस करू शकतो, पण शेजारी एक जण बसू शकतो. तर गो कार्टिंग एक थोडंसं युनिक वाटतं. मी इथं महाबळेश्वरला आल्यानंतर नेहमी गो कार्टिंग करतो. आणि तुम्ही पण करत असाल तर इथं वेलोसिटीमध्येच आहे. वेलोसिटीमध्ये बाकी पण अनेक गोष्टी आहेत.
स्पेशली लहान मुलं असतील तुमच्यासोबत तर अनेक एंटरटेनमेंटच्या इथे गोष्टी आहेत. आता वेलोसिटीमध्ये मला ही गोष्ट खूप युनिक बघायला भेटली की जिथे तुम्ही आर्मी ऑफिसरचा ड्रेस घालून असं फायरिंग करू शकता एकमेकांवर आणि हा पूर्ण असा स्ट्रक्चर बनवला आहे जसा बॉर्डरवर असतो ना त्या टाईपचा. तर ह्याच्यासाठी तुम्ही 4-5 मित्र सोबत असाल तर खूप मजा करता येईल तुम्हाला इथे. बाकी अशा अनेक गोष्टी तुम्हाला वेलोसिटी एंटरटेनमेंट झोनमध्ये बघायला भेटतील. ह्या महाबळेश्वरमध्ये अशा अनेक ठिकाणी पण मी वेलोसिटी प्रेफर करतो. हा वेण्णा लेकचा पूर्ण परिसर आहे. आता पाऊस अजून सुरू न झाल्यामुळे पाण्याची जी पातळी आहे ती बरीच खाली झालेली आहे. तर लोक बोटिंग वगैरे करत होते इथे आणि मजा येते विथ फॅमिली आला तर तुम्ही. आता यावेळेस आपण आपल्या बुक माय वास्तूकडून पण एक ऑफर केली आहे की जे लोक इथं महाबळेश्वरमध्ये प्लॉट घेतील आपला व्हिडिओ बघून तर त्यांनासुद्धा आपण 3 दिवस 2 रात्रचा पॅकेज देणार आहे. फक्त तुम्हाला प्लॉट घेण्याच्या आधी आमच्या टीमला संपर्क करावा लागेल, त्यांना सांगावं लागेल म्हणजे सुरुवातीपासूनच. तर जे बिल्डर आम्हाला पेमेंट करतात हे सगळं व्हिडिओ वगैरे शूट कराल त्यातून आम्ही आमच्यातर्फे आमचे जे फॉलोअर्स आहेत आमचे व्ह्यूवर्स आहेत त्यांच्यासाठी फर्स्ट टाईम ही ऑफर घेऊन आलो आहे की तुम्ही जर महाबळेश्वरमध्ये प्लॉट घेतलात ॲग्रीमेंट झालं तर त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला 2 लोकांना म्हणजे नवरा बायको आणि त्यांच्यासोबत एखादं बाळ जरी असेल मुलगा असेल तर त्यांना 2 रात्र 3 दिवसाचं महाबळेश्वरचं पॅकेज देणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला हे सगळं जे आम्ही दाखवतो आहे याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त तुम्हाला ह्या 3 दिवसामध्ये सगळे टुरिस्ट प्लेस बघता येतील. त्याच्यामध्ये सगळ्या ज्या फॅसिलिटी त्या आमच्याकडूनच मिळतील बुक माय वास्तूकडून. तर ही ऑफर तुम्ही नक्की लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला फिरता येईल. आणि जर तुम्ही कधी महाबळेश्वरला नसाल आलात तर महाबळेश्वर तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करता येईल. त्याच्यामध्ये अगदी पिकअप ड्रॉप फूड स्टे सगळं बुक माय वास्तूकडून आमच्याकडून तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर आम्ही बगीचाला आलो. आता महाबळेश्वरला आलो म्हणजे बगीचाला आलंच पाहिजे असं काहीतरी समीकरण आहे कारण या महाबळेश्वरचा बगीचा खूप फेमस आहे. बगीचा नावाचं हॉटेल आहे त्याचं पुण्यामध्ये पण कॅम्पमध्ये एक ब्रांच आहे. तर म्हटलं चला आता बगीचाला स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाऊ, सगळेच खायला येतात. आता तसं मगाशी सांगितल्याप्रमाणे मी थोडंसं अवॉइड करतो पण आता शूटिंग होती तर म्हटलं चला आता काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करू. मग बगीचाला गेलो तर इथं लक्षात आलं यांची खूप मोठी नर्सरी आहे, झाडं पण विकतात. आता साहजिक हे जरा महागच विकतात पुणे मुंबईपेक्षा कारण इथे येणारे सगळे टुरिस्ट असतात आणि जनरली तुम्ही टुरिस्ट प्लेसला आलात तर सगळ्याच गोष्टी खूपच महाग असतात. जसं आता आम्ही कैलास बेळला 40 रुपयाला उपीट घेतले होते तर इकडं तेच उपीट 100 रुपयाला होतं. आता हे बगीच्यामध्ये स्ट्रॉबेरी विथ क्रीम साधारणतः एक छोटा ग्लास घेतला तर 200 रुपयाला मिळतं. तर यांनी बगीचा वगैरे छान मेंटेन केला आहे पण टॉयलेट वगैरे खूप घाण होते यांच्या इथं तर ते काही आवडलं नाही मला. त्यानंतर म्हटलं स्ट्रॉबेरी विथ क्रीम थोडंसं खूप वर्षानंतर ट्राय करत होतो. आता तुम्हाला माझ्यासमोर जरी पूर्ण ग्लास दिसला असेल तरी मी तो अर्धा माझ्या टीम मेंबरला सांगितलं तू खा, अर्धा मी खातो. तर तुम्ही पण ट्राय करा, छान आहे, काहीतरी वेगळं वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर. सो मी आशा करतो मित्रांनो जो काय आम्ही ट्रॅव्हल व्लॉग बनवायचा प्रयत्न केला आणि 10 मिनटं तुम्ही हा ट्रॅव्हल व्लॉगचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला निश्चित आवडला असेल. आम्ही एक प्रयत्न केला होता की पाचगणी महाबळेश्वर थोडंसं एक्सप्लोअर करण्याचा. आम्हाला ट्रॅव्हल व्लॉग बनवण्याचा तसा 0 एक्सपिरियन्स आहे पण महाबळेश्वरला आल्यानंतर राहवलं नाही आणि तुमच्यासाठी काही शूट्स आम्ही इथं केले. शूट्स खूप केले होते पण आम्ही सगळे कट करून एक 10 मिनटाचा व्हिडिओ ठेवला. महाबळेश्वर खरंच खूप बघण्यासारखं आहे, थंड हवेचं ठिकाण आहे. आता मी जिथं उभा आहे हे बिल्हार गाव आहे, तुम्ही बघू शकता. पुस्तकांचं गाव म्हणून फेमस आहे. अख्ख्या जगात 2च गाव आहेत जे पुस्तकांचे गाव म्हटले जाते किंवा बुक्स विलेज म्हणले जातात. एक लंडनला आहे आणि हे दुसरं आपल्या महाबळेश्वरमध्ये आहे आणि खूप मोठा बहुमान आहे. मला वाटतं की भारतामध्ये एकच पुस्तकाचं गाव आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रात साताऱ्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यात इथे आहे बिल्हार. खूप बघा तुम्ही हे 2 ते सगळे समोर जे दिसतात ते टेबल लँड आहेत, 5 जे टेबल लँड आहेत. आता गेलो होतो आम्ही तिथे पण व्हिडिओ मोठा होईल म्हणून आम्ही तिथलं काही शूट केलं पण इथे अपलोड केलेलं नाही आहे. आता या बिल्हार गावामध्ये हा पण एक NA प्लॉटिंग प्रोजेक्ट आहे. म्हणजे डेव्हलपरचे 2 प्रोजेक्ट आहेत. एक हा होता बिल्हार गावातला आणि एक आता आपण जिथे जाणार आहे महाबळेश्वरमध्ये तिथे एक होता. आता इथे गुंठ्याचा रेट 30 लाख रुपये होता. मिनिमम 3 गुंठ्याचे प्लॉट होते. ऑलमोस्ट सोल्ड आउट झालेला आहे हा प्रोजेक्ट. आणि आता आपण जिथे जाणार आहे तिथे 15 लाख रुपये गुंठ्याचा रेट असणार आहे. म्हणजे 50% कमीनी रेट असणार आहे आणि तो प्रॉपर महाबळेश्वरमध्ये. आता हे बिल्हार गाव जे आहे ते पाचगणी आणि महाबळेश्वरच्या मध्ये पडतं. तर जेव्हा कधी तुम्ही प्लॉटिंगचा हा प्रोजेक्टला व्हिजिट करायला बघायला याल तेव्हा तुम्हाला सगळ्यात पहिले बिल्हार गावात येऊन
इथे जी बिल्डरची टीम आहे या साईडला ऑफिस आहे बघा, अतिशय सुंदर असं ऑफिस आहे. तर या ऑफिसला तुम्हाला इथे येऊन माहिती घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर इकडून जी बिल्डरची टीम आहे ती तुमच्यासोबत ट्रॅव्हल करत तुम्ही तुमची गाडी इथे लावू शकता आणि बिल्डरच्या गाडीत इथून सोय आहे, इनोवा गाडी आहे, तिथे बसून तुम्ही प्रोजेक्टला जाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या गाडीने पण जाऊ शकता. बिल्डरची टीम त्यांच्या गाडीने तुमच्यासोबत येईल. तर इथं बाकी जी क्लॅरिटी आहे प्रोजेक्ट संदर्भात ती तुम्हाला निश्चित मिळेल. आणि तुम्ही मुक्काम जरी करणार असाल महाबळेश्वरमध्ये तर बिलार गावात तुम्ही मुक्काम करायला हरकत नाही, कारण पुस्तकाचं गाव आहे, युनिक आहे हे गाव. बाकी ते गाव चांगलेच आहेत पण बिलार जरा अजून चांगलं गाव आहे. तर आता आपण काय करू, ह्या प्रोजेक्टकडून आपण महाबळेश्वरच्या दिशेला प्रवास करू आता आणि तुम्हाला प्रोजेक्टच्या ज्या सगळ्या डिटेल गोष्टी आहेत त्या सांगूया. म्हणजे जसं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, लोकेशनबद्दल समजून घेऊ, त्याच्यानंतर टायटल समजून घेऊ, प्रोजेक्टची डिटेल माहिती घेऊया, त्याच्यानंतर प्राइजिंग समजून घेऊ, बंगलोचं नियोजन कसं असणार ते समजून घेऊ, FSI समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मग का घ्यायला पाहिजे, त्याच्या आधी बँकिंग वगैरे ते समजून घेऊ आणि सगळ्या डिटेल गोष्टी तुम्हाला सांगूया. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि ह्या व्हिडिओला बघताना थोडासा तुम्हाला जास्त वेळ लागला तरी तुम्ही तो जास्त वेळ द्या ह्या व्हिडिओला, कारण की टुरिस्ट प्लेसचा वीकेंड होमचा हा व्हिडिओ, तर त्यामुळे सगळ्या गोष्टी समजून घ्यायला थोडा निश्चित तुम्हाला इथं वेळ लागत असेल. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. सो फायनली मित्रांनो, आपण ह्या प्रोजेक्टच्या लोकेशनवर आलेलो आहोत आणि जर ह्या गावाचं नाव सांगायचं झालं तर धारदेव नावाचं एक गाव आहे आणि ह्याचे जर डिस्टन्स सांगायचे झाले तर पुण्यावरनं 126 किलोमीटर हे अंतर पडेल तुम्हाला कात्रजवरनं किंवा नवले ब्रिजवरनं. नवी मुंबईतून येत असाल तो 259 किलोमीटर हे अंतर आहे. आता ह्या प्रोजेक्टवर येण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो प्रत्येकाला वेगळा वेगळा लागू शकतो, कारण कुणीच नॉनस्टॉप डायरेक्टली प्रोजेक्टपर्यंत येणार नाही आहे, त्यामुळं वेळ मला तुम्हाला इथे सांगता येणार नाही. आता टुरिस्ट प्लेस खूप आहे त्या प्रोजेक्टच्या जवळ, पण जे मेन 2 टुरिस्ट प्लेस आहेत ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही महाबळेश्वरवरनं साताऱ्याच्या दिशेला जाता मेढा मार्गे तर ली मेरिडियन नावाचं हॉटेल तुम्हाला रस्त्यात लागतं आणि त्याच्या पुढं सरळ तुम्ही प्रवास केलात की उजव्या साईडला गणेश मंदिर लागतं. गणेश मंदिर खूप फेमस आहे. त्या गणेश मंदिराकडून तुम्हाला राईट टर्न करायचं आहे बगदाद पॉईंटच्या दिशेला. आता तो जो मधला रोड आहे जिथून तुम्ही राईट टर्न करता तिथं जॉकी श्रॉफ आणि देवानंदचे बंगले आहेत, त्यामुळं हा जो मधला रोड आहे तो खूप फेमस आहे आणि त्याच रोडने तुम्हाला धारदेवला यायचं आहे. आता हा जो पुढचा रोड आहे हा डायरेक्टली कास पठाराकडे जातो, म्हणजे प्रोजेक्टच्या समोरून जिथून तुम्ही माझी गाडी आत येताना बघितली ड्रोन शूटवर, तर तो रोड पुढं कास पठाराकडे जातो आणि प्रोजेक्टला लागून कोयनेचं बॅक वॉटर आहे. आता जून महिन्यात पाऊस सुरू होणार आहे, पण आता जो बॅक वॉटर तुम्हाला इथं ड्रोनमध्ये पण दिसणार नाही. तर मी आशा करतो तुमच्या प्रोजेक्टचं लोकेशन लक्षात आलं असेल. आणि प्रोजेक्टचं लोकेशन शोधण्याचा अजून एक चांगला मार्ग म्हणजे मी नेहमी सांगतो की कॉल करून तुम्ही गुगल लोकेशन मागवू शकता. आणि ज्यावेळेस तुम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट करणार असाल तर सगळ्यात पहिले तुम्ही बिलारला या बिल्डरच्या ऑफिसला. बिल्डरची गाडी जशी माझ्यासोबत आली आहे इथं इनोवा, तशी तुमच्यासोबत पण येईल. तुम्ही गाडीत बसून पण येऊ शकता किंवा तुमच्या स्वतःच्या गाडीने पण येऊ शकता. लोकेशन तुम्हाला लगेच सापडून जाईल. तुम्हाला ड्रोनमध्ये जो प्लॉट दिसतोय हा टोटल 21 एकरचं लँड पार्सल आहे आणि हा 110 प्लॉट आहे. मिनिमम साईज जी आहे ती 2700 स्क्वेअर फूटची असणार आहे. मॅक्सिमम साईज जी आहे ती 8000 स्क्वेअर फूटची असणार आहे. आणि प्रत्येक प्लॉटवर इथं 900 स्क्वेअर फूटचं बांधकाम सँक्शन करून ठेवण्यात आलंय. म्हणजे 900 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन तुमचं इथं होईल. 2 BHKचा बंगलो होणार आहे. FSI जो आहे तो 0.5चा FSI इथं देण्यात आलाय. परमिशनची गोष्ट सांगायची झाली तर 9 मीटर हाईटची परमिशन आहे आणि G+2चं कन्स्ट्रक्शन तुमचं इथं आरामशीर होईल, ते पण लिगली. आणि लिगल याचं जे टायटल आहे ते NATP रेरा सँक्शन असा हा प्रोजेक्ट आहे. त्याचा फायदा तुम्हाला सेपरेट सेल डीड आणि सातबाऱ्यासाठी तो होणार आहे. सोबत तुमचं इथं बँक लोन पण होऊ शकणार आहे. आता आपण या प्रोजेक्टचं ज्या तुम्हाला प्लॉटच्या व्यतिरिक्त ज्या फॅसिलिटी मिळणार त्या सर्वप्रथम त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 9 ते 12 मीटरचे रोड मिळणार आहे. इथे तुम्ही बघू शकता की रोड जे आहे ते डांबरी
करण करून ठेवण्यात आलं आहे रोडचं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन दिसत असेल की पूर्ण प्रोजेक्टमध्ये इथं डिमार्केशन करण्यात आलेलं आहे. स्ट्रीट लाईट तुम्ही बघू शकता पूर्ण प्रोजेक्टमध्ये जे आहेत, जे रोड आहे त्याला स्ट्रीट लाईट इथे लावण्यात आलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त पाणी आणि जे MSEBचं जे कनेक्शन असतं ते इथं तुम्हाला देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त ड्रेनेजचं नियोजन प्रॉपर इथे करण्यात आलेले आहेत. तर मी आशा करतो की तुम्हाला प्लॉटचं टायटल आणि प्लॉटचे डिटेल्स आणि प्लॉटमधल्या फॅसिलिटी कुठल्या कुठल्या मिळतात त्या लक्षात आल्या असतील. तर आपण ॲम्युनिटीज समजून घेऊ. पण ॲम्युनिटीज समजण्याच्या आधी आपण एक ह्या प्रोजेक्टचा जो वॉक थ्रू आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तो तुम्ही 1-2 मिनिटाचा वॉक थ्रू बघून घ्या, त्याच्यानंतर आपण ह्या प्रोजेक्टची ॲम्युनिटीज समजून घेऊ. आता आपण ॲम्युनिटीज समजून घेऊ की या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या ॲम्युनिटीज मिळतात. ते ॲम्युनिटीज समजून घेण्याच्या आधी तुम्ही इथला निसर्ग बघा. मला वाटतं थोड्या वेळात पाऊस सुरू होईल आणि ह्या पूर्ण सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि प्रोजेक्टला 360 डिग्रीमध्ये इथं सह्याद्रीच्या रांगा आहेत. या साईडला कोयनेचं बॅकवॉटर, इथं हजारो एकरचं फॉरेस्ट आहे. आता तुम्हाला जर ॲम्युनिटीज सांगायचं झालं तर क्लब हाऊस, स्विमिंग पूल आणि वरच्या साईडला पार्टी लॉन, किड्स प्ले एरिया, म्हणजे मॅक्सिमम ॲम्युनिटीज तुम्हाला दिले. तिथे 1.5 एकर जागा पार्टी लॉन आणि फक्त जॉगिंग ट्रॅकसाठी सोडली. ह्या साईडला जे तुम्हाला पत्रे शेड दिसतात ते क्लब हाऊस, स्विमिंग पूल सारख्या ॲम्युनिटीज इथे येणार आहेत. त्या ॲम्युनिटीजसाठी खूप जागा इथं सोडण्यात आली आहे. आता आपण रेटबद्दल जाणून घेऊ. मी थोडंसं घाईमध्ये तुम्हाला यासाठी सांगतो की कुठल्या पण क्षणी इथे पाऊस सुरू होईल असं वाटतंय, कारण हा पूर्ण तुम्हाला माहिती आहे पावसाचाच एरिया आहे आणि आता जून महिना पण सुरू झालेला आहे. तर नुसता प्लॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर 2700 स्क्वेअर फूटचा NA प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला 43,25,000 रुपयाचं पॅकेज कॉस्ट इथे पडणार आहे. 1500 रुपये स्क्वेअर फुटाचा रेट आहे आणि प्लॉट घेण्यासाठी तुमचं 75% बँक लोन पण होणार आहे. आणि बंगलो जर घ्यायचा असेल तर 2700 स्क्वेअर फूटच्या प्लॉटवर 900 स्क्वेअर फूटचा बंगलो घेण्यासाठी तुम्हाला 61,25,000 रुपये पॅकेज कॉस्ट इथे पडणार आहे. आणि बंगलो घेण्यासाठी पण तुमचं 80% बँक लोन इथं होणार आहे आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाकडून इथं लोन तुम्हाला मिळते. प्लॉट घेतला तरी सेपरेट सेल डीड आणि 7/12 होणार आहे. बंगलो घेतला तरी सेपरेट सेल डीड आणि 7/12 होणार आहे. बंगलो हा ऑप्शनल विषय दिलेला आहे आणि अनेक बंगल्यांची कामं इथं सुरू पण झाले. त्या साईडला पण सुरू झाले, त्या साईडला पण सुरू झालेत. बेसिक सगळ्या ज्या फॅसिलिटी त्या इथं असल्यामुळे बंगलोचं काम ताबडतोब सुरू झालेलं आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला आत्तापर्यंत दिलेली माहिती जी आहे ती लक्षात आली असेल आणि वॉकथ्रूमध्ये पण बऱ्याच गोष्टी इथं कव्हर करण्यात आल्यात. आणि ह्यावेळेस आपण मुद्दा म्हणून ड्रोन शूट पण केलं होतं की तुम्हाला सगळा अवतीभोवतीचा परिसर जो आहे तो दिसावा, कारण की महाबळेश्वर तुम्हाला माहिती आहे बघण्यासारखं ठिकाण आहे. बऱ्याच गोष्टी कव्हर करायचा आपण प्रयत्न केलेला. आपल्याला ट्रॅव्हल ब्लॉग बनवायचा तसा एक्सपिरियन्स नाही, पण तरी पण आम्ही ह्या व्हिडिओमध्ये तो प्रयत्न केला. आता सरतेशेवटी आपण फक्त एवढं समजून घेऊ की तुम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी.
तर मित्रांनो, आता आपण शेवटी हे समजून घेऊ की तुम्ही महाबळेश्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी, असे काय कारणं आहेत की इथे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्ही 100% फायद्यात याल. त्या मुद्द्यांना आपण थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊया. या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं मेन कारण म्हणजे या प्रोजेक्टचं लोकेशन आहे, आणि ते लोकेशन म्हणजे महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर शब्दातच एवढा दम आहे की जी लोक इथं नित्यनेमाने फिरायला येतात किंवा जी लोक अनेक वर्षापासून एक लीगल प्रॉपर्टी शोधतात त्या लोकांना नक्की माझं म्हणणं लक्षात येईल. आणि अजून एक गोष्ट काय, महाबळेश्वरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली ना तर तुम्ही इथे येऊ शकता प्रॅक्टिकली, म्हणजे 10 दिवसातून 15 दिवसातून 1 महिन्यातून निश्चित येऊ शकता. कारण पुण्यावरनं 100 किलोमीटर आणि मुंबईवरनं साधारणतः 250 किलोमीटरचं याचं अंतर आहे, आणि याला जोडणारा जो पुणे बँगलोर हायवे तो खूप चांगला झालेला आहे आता, आणि त्याच्यामुळं वेळ जो आहे तो खूप कमी लागतो. तर सगळ्यात मेन कारण तर मला वाटतं महाबळेश्वर थंड हवेचं ठिकाण आहे. एवढं बघण्यासारखं आहे महाबळेश्वर की तुम्ही 1 दिवसात 2 दिवसात 1 आठवड्यात बघू शकत नाही महाबळेश्वर. आणि इथला जो गारवा आहे ना तो निश्चित तुम्हाला काश्मीर, शिमला, कुलू मनालीची आठवण देईल. त्याच्यात आता म्हणजे महाबळेश्वर तो खूप हाईटवर आहे, पण तुम्ही अगदी तापोळ्यात जरी गेला, ज्याला मिनी काश्मीर म्हणतात, तिथंसुद्धा तुम्हाला थंडावा जाणवतो. तर त्यामुळे जर तुम्ही शहराच्या प्रदूषणाला आणि गर्दीला वैतागला असेल तर महाबळेश्वरसारखं रिलॅक्स होण्यासाठी चांगला प्लेसच नाही आहे. भले तुम्ही प्रॉपर्टीत इन्व्हेस्टमेंट नाही केली तरी तुम्ही नित्यनेमाने इथं फिरायला आलं पाहिजे. आणि म्हणजे मला नेहमी असं वाटतं ना की आपले जे महाराष्ट्रातले टुरिस्ट प्लेस आहेत, म्हणजे गड किल्ले असतील किंवा थंड हवेचे ठिकाणं असतील किंवा अजून पण बरेच असे प्लेसेस आहेत, ह्याला आपण थोडंसं ह्याला बढावा द्यायला पाहिजे. याची माहिती आपल्या इतर लोकांपर्यंत न्यायला पाहिजे, आणि आपण इथं व्हिजिट करायला पाहिजे, फिरायला पाहिजे. आपल्याला विनाकारण म्हणजे आपण अननेसेसरी बाहेरच्या गोष्टींना खूपच महत्त्व देतो. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचे जे टुरिस्ट प्लेस आहेत त्यांच्या एवढ्या मोठ्या मोठ्या जाहिराती आपण बघतो आणि तिथे अट्रॅक्ट होतो. तर मला वाटतं महाराष्ट्रातच एवढं काही बघण्यासारखं आहे, तुम्हाला बाहेर जायची काही गरज नाही. त्यामुळे महाबळेश्वर ह्या शब्दात, ह्या नावात आणि या लोकेशनमध्येच प्रचंड दम आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण लीगल. आज महाबळेश्वरसारख्या ठिकाणी प्लॉट येणे होतच नाहीत, कारण हा पूर्णपणे सेन्सिटिव्ह झोन आहे, ग्रीन झोन आहे. आणि इथं जर तुम्हाला येणे प्लॉट मिळतो आहे तर किती मोठी गोष्ट. तुम्ही इमॅजिन करा की महाबळेश्वरसारख्या ठिकाणी, थंड हवेच्या ठिकाणी तुम्हाला एक लीगल प्रॉपर्टी मिळते, ज्याचा सेपरेट सेल डीड 7/12 होतो आहे, बँक लोन होतं आहे. आणि दुसरं म्हणजे ह्या प्रोजेक्टचे फीचर्स की प्रोजेक्टमध्ये नुसता प्लॉट घेत नाही तर गेटेड कम्युनिटी आहे. एवढी मोठी 21 एकरची सोसायटी आहे, ज्याच्यामध्ये 110 बंगलो फ्युचरमध्ये होणार आहे. 110 बंगल्यांचा प्रोजेक्ट आहे. तुम्हाला याच्यात सर्व ॲम्युनिटीज वगैरे पण मिळतात आहे, आणि लिमिटेड इन्व्हेंटरी असल्यामुळे म्हणजे एने प्लॉटच बनत नाहीत ह्या भागामध्ये. त्यामुळं प्रोजेक्ट हे भविष्यात इथे येणारच नाहीत लिगल प्रोजेक्ट. त्यामुळे लिमिटेड इन्व्हेंटरी असल्यामुळे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला भविष्यात खूप चांगलं ॲप्रिशिएशन मिळणार आहे. आणि इथं प्रॉपर्टी घेतल्यानंतर विकायची गरजच काय आहे, कारण की एवढ्या सुंदर जागी जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तुमची प्रॉपर्टी झाली, तर तुमचं येणारं जे जनरेशन आहे ते सुद्धा ह्या प्रॉपर्टीचा आनंद घेऊ शकतं, वापरू शकतं. कारण इथं भविष्यात पण येणे प्रॉपर्टी होणार नाही, मागं पण होत नव्हत्या, पुढं पण होत नव्हत्या. आता इथले हे येणे जे आहेत त्या मोठ्या टाउनशिपच्या नियमाखाली गव्हर्नमेंटच्या परमिशन घेऊन झालेले आहेत, पण सहसा इथं दुसरे डेव्हलपर प्रोजेक्ट करतच नाहीत. त्यामुळे विकायची पण तुम्हाला इथं गरज नाही, आणि विकायला काढली तरी खूप चांगलं ॲप्रिशिएशन जे आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही पार्टी फंक्शन, म्हणजे इथं जे क्लब हाऊस, स्विमिंग पूल, हे सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, तर तुमच्या घरातले जे पार्टी फंक्शन जे असतात ते तुम्ही इथं करू शकता. तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक इथे येऊन राहू शकतात. असे 1 ना 1000 कारणं तुम्हाला मी इथे सांगू शकतो इन्व्हेस्टमेंट करण्याचे. तर तुम्ही निश्चित त्याचा विचार करा, या प्रोजेक्टला व्हिजिट करा, डिटेल माहिती घ्या. प्रोजेक्टची माहिती तुम्ही पुण्यातून येत असेल तर पहिली पुण्यात घेऊ शकता, मग इथं बिल्डरला ऑफिसला येऊन घेऊ शकता, आणि मग प्रोजेक्टला जाऊ शकता. स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून पण माहिती घेऊ शकता. तर आमच्या साईडने मी पुरेपूर प्रयत्न केला की या प्रोजेक्टला न्याय द्यायचा आणि ह्या प्रोजेक्टची डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा. तर तुम्हाला जर हा प्रयत्न जर आमचा आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि अशा लोकांना निश्चित शेअर करा की जे लोक महाबळेश्वरमध्ये क्लिअर टायटल, NATP, रेरा अप्रूव्हल, प्लॉट किंवा बंगलो सर्च करतात ते. आणि मला कमेंट करून हे पण नक्की कळवा की तुम्ही अजून कुठल्या अशा टुरिस्ट प्लेसचा किंवा कुठल्या एरियामध्ये विकेंड होम शोधताय. आम्ही तिथला पण नक्की व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येऊ. बाकी लवकरच भेटू नवीन लोकेशन आणि नवीन प्रोजेक्टसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.